आपल्या ब्लॉगला सुरुवात होत आहे आणि हा बघा आमचा दादा आणि बघा भाऊ सगळं बसलेलं आहे आणि हा बघा हा दादा आणि हा राज बघा कसा लांब टांगऱ्या करून बसलेला आहे आणि बघा टाकी आणि या टाकीवर सगळी जण प्रेक्षक खेळाडू सगळी जण बसलेले आहे आणि हा बघा आमचा डोरेमॉन हा रोजचा गॅजेट तेजस पाटील बघा टाकी आणि टाकीवर सगळं आम्ही बसलेले आहे आणि त्या बघा मॅच चालू आहे सध्या आमच्या गावातली सगळी पब्लिक मॅच बघायला सध्या आलेली आहे एकदम मनन 11 आणि शिवराज कलेक्शन यांची मॅच चालू आहे आणि मनन 11 यांची बॅटिंग चालू आहे आणि बघूया बॅट्समन काय करतो आणि हा व्हाईट बॉल आणि ती बघा झाडावरची झाड बीड काय नाही सोडलाय सगळीकडे अशी काय उत्सुकता माणसामध्ये निर्माण झालेली आहे आणि आता आपण जेवण बनवतो आणि तिकडं पण जाऊ तोपर्यंत तुम्ही सगळे लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा आता आपण जेवण बनवण्याची जेवणाची वगैरे सगळ्याची सोय केलेली आहे दादा वगैरे कसे जेवण हा भात असे खेळाडू खेळून अशा फारशा उडवणार आहे आज चिकन केलेला आहात आपण चिकनाचा तो बघूयात हा बघा हा चिकन याच्यावर सगळ्यांचा डोळा लागलेला आहे आणि हे सगळे दाना असे फारशा उडवणार आहे आणि हे बघा आमचे जनू काका ऑन फायर कसा वाटतंय मैदानमध्ये फलंदाज बॅट्समॅन असे बॅटिंग वगैरे मारणार आहेत आपले जनू काका बादशाह जनू काका एकदम बादशाह आहेत आपल्याला चला आता आपण पुढे जाऊया आऊट झाला बॅटिंग वाले जिंकणार काय अरे ओमकार आहे अरे ओमकार आमचा दादा खेळतोय ओमकार दादा आमचा आणि बघा ओमकार दादा बघा कसला पोझिशन घेऊन आहे कॅमेरामॅन आणि विराट दादा हे उत्कृष्ट बॉलर आणि उत्कृष्ट बॅट्समॅन आहे विराट दादा बॉलिंग टाकत आहे आणि ओमकार दादा हा डिक्लेअर स्वरूपात चेंडू जात आहे विराट कलेक्शन बॉलिंग करत आहे मनन 11 यांची फलंदाजी चालू आहे आता 4 बॉल 15 धावाची गरज आहे त्यांना मनन 11 ना आणि बॅट्समॅनला उतरले आहेत ओमकार पाटील उत्कृष्ट बॅटिंग करत आहे आता 15 धावेची गरज आहे काय सूर्यात कलेक्शन बॉलिंग टाकेल हे आपण बघूया पटकन बॉलिंग टाकत पाटील आणि ओमकार पाटील आता सामना करत आपल्या पाटील वरून बॉल केलेला आहे चौकार बॉल केलेला आहे ओमकार पाटील पाटील बॉलर यांचा ओमकार पाटील सामना करू शकेल आणि आता आलेली आहे मॅच अजून रंगात आता 1 बॉल 4 धावेची गरज आता बघूया आपण पाटील परत एकदा बॉल टाकत आहे आणि ओमकार पाटील सामना करत आणि अशा तऱ्हेने
डोरीमन का जमत नाही, नुसता गॅजेट कडून जाऊतोय, कुठं ठेवतोय काय माहिती. KPL कमटवाडा प्रीमियम लीग चे विजेते फायनल असे त्रिशा 11 हा संघ जिंकलेला आहे. षटकार मारलेले आहे. भरपूर आनंद होतोय. पहिलीच मोठी KPLची आणखी आम्ही मारले. पुढल्या वर्षी नक्की प्रयत्न करा तुम्ही फायनल मारण्याचा. आता मित्रांनो आपण त्रिशा संघाच्या मालकाला दादा काय वाटतंय, कसं वाटतंय, म्हणजे एवढी मॅच जिंकली, एवढ्या फेऱ्या पार करून तुम्ही फायनल मारलेली आहेत, मग कसं वाटतंय तुम्हाला? माझे जे प्लेयर होते सगळे एक्सपिरियन्स प्लेयर होते, त्यामुळे मला माहिती होतं, माझा आत्मविश्वास होता त्यांच्यावर सगळा, त्यांनी तो पूर्ण केलेला आहे. कमलपाडा प्रीमियम लीग KPL ही मॅच झालेली आहे. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी आवडली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की बोला.